विधान परिषदेचे आमदार मनीषाताई कायंदे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, नारायण राणे यांनी नुकतंच ट्विट केलं आणि त्यामध्ये म्हटलं की उद्धव ठाकरे राज ठाकरे जर एकत्र येणार असतील तर ठीक आहे, पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा छळ केलेला आहे. बघा, माननीय नारायण राणे हे शिवसेनेशी अनेक वर्ष जुडलेले होते आणि मुख्यमंत्री राहिलेत. त्यांना मुख्यमंत्री केलं, त्यामुळे मातोश्रीशी निगडीत त्यांचे बरेच अनुभव आहेत. बऱ्याच चांगल्या वाईट अनुभव ते त्यांच्या गाठीशी आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनाही वागणूक मिळाली, मग ते शिवसेनेतून बाहेर पडले. त्यामुळे निश्चितच त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे असं मानायला हरकत नाही. ताई, अयोध्या पोळचं वक्तव्य आहे, एक ऑडिओ क्लिप पण त्याची व्हायरल होते आणि त्यामध्ये अयोध्या पोळ असं म्हणतायत की संजय राठोड यांना चपलीनं मारायला हवं. याला उत्तर कसं देणार? कुठेतरी टार्गेट करतायत शिवसेनेचे नेते आपल्या शिवसेनेच्या नेत्यांना. मुळात म्हणजे ह्या पौळ ज्या आहेत त्या कोण आहेत, म्हणजे काहीतरी प्रसिद्धीस होतात येण्यासाठी काहीतरी वेडंवाकडं बोलायचं, तेवढ्यापुरतंच त्यांची भूमिका मर्यादित दिसते मला. राज ठाकरे यांनी युती संदर्भातलं जे वक्तव्य केलेलं आहे ते म्हणतात की सभेसाठी आम्ही एकत्र येतोय, पण त्याचा कुठलाही राजकीय अर्थ काढता कामा नये. वारंवार चर्चा होते आहेत की दोन्ही भाऊ महानगरपालिकेसाठी जर एकत्र आले तर आनंदच होईल. कसं पाहता, युती होईल असं वाटतं ठाकरेंची? बघा, एकंदरच जो प्रसार माध्यमांमध्ये विषय जे चालतात, एकतर दोन भाऊ एकत्र येणं आणि दोन पक्ष एकत्र येणं. आता मला असं वाटतं हा विषय दोन्ही आपण वेगळे ठेवायला पाहिजे. कारण जेव्हा दोन राजकीय पक्ष एकत्र येतात तर त्यांची विचारधारा निदान 50% तरी मिळती जुळती पाहिजे, तर काहीतरी युती वगैरे आपल्याला बोलता येईल. परंतु इथे खूपच भिन्नता आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची साथ सोडलेली आहे. त्यांच्या भूमिका बदलत्या असतात. राज ठाकरे हे स्वाभिमानी आहेत, त्यांच्या भूमिका सडेतोड असतात. त्यांना त्यावेळेला जी भूमिका घ्यायची असते ते स्पष्टपणे बोलतात, कुठली आडकाठी न ठेवता. आणि त्यामुळे दोन्ही पक्ष ठीक आहे, तर मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्याची काही वेळच आली नाही. आणि पक्ष म्हणून त्यांना एकत्रित यायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी घरच्या लोकांची पहिले परमिशन घ्यावी लागेल दोघांनाही. बीडमध्ये एका कोचिंग क्लासला जाणाऱ्या चिमुरडीवरती अत्याचार झालेला आहे. अल्पवयीन मुलगी आहे आणि आता संदीप क्षीरसागर यांची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी धनंजय मुंडे करतात. त्यांच्यावर FIR दाखल करावी अशी मागणी करतायत. बघा, कोणत्याही गुन्ह्यामध्ये कितीही मोठं नाव असलं तरी पण त्याची गय करता कामा नये. कारण शेवटी जेव्हा एका स्त्रीवर, मुलीवर, एका लहान मुलीवर खास करून जेव्हा अन्याय अत्याचाराचे विषय होतात त्यावेळी अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मुलगी, स्त्री ही सुरक्षित राहिली पाहिजे, हाच महाराष्ट्र शासनाचा किंवा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. एक महिला आमदार म्हणून सुद्धा मी हेच म्हणेन. मग तो गुन्हेगार किती मोठा असला, कोणाचंही त्याला पाठबळ असलं तरी गय करता कामा नये. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.